नमस्कार, मी परमदास जाधव. आज 11 मार्च 2026. आजच्या बातम्या. श्री 4. कठीण वेळेत धीर सोडू नका. सूर्य ढगाआड गेला तरी तो असतोच. मित्रांनो, आज उष्णता खूप आहे, पण आपण धीराने राहूया, काळजी घेऊया. संतवाणी. आरोग्य आणि रोगापासून संरक्षण करणाऱ्या शीतलला देवीची पूजा करण्याचा दिवस. शीतलला माता म्हणते, शरीर स्वच्छ ठेवा, पाणी स्वच्छ प्या. आरोग्य हेच खरे धन. आज शीतल देवीला नमस्कार करते. शेतीसाठी बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ॲग्रिकल्चर अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन या विषयावर आज वेबिनार घेणार आहेत. यात भारत विकास शेतकऱ्यांसाठी AI पॉवर याबद्दल महत्त्वाची बातमी देणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी AI काय फायद्यात आहे याच्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार आहेत. आजचं हवामान. आज महाराष्ट्रात येलो अलर्ट जाहीर झाला आहे. उष्णता आणखी वाढणार आहे. आज नाशिकचे हवामान 34.37 अंश सेल्सिअस इतकं होतं. तर मुंबई 34-38, विदर्भ 36-40, मराठवाडा 35-39, राजस्थान, दिल्ली, विदर्भात 40 अंश सेल्सिअस इतकं पारा चढलेला होता. तर विद्यार्थ्यांसाठी CBSEने पश्चिम आशिया, बहरीन, इराण, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि US येथे 10वी-12वीच्या मार्चपर्यंत परीक्षा रद्द केलेल्या आहेत. का? तर इथे इराण आणि युक्रेन यांच्यात अमेरिका यांच्यात जे युद्ध चालू आहे त्याच्यासाठी 10वी आणि 11वीच्या परीक्षा ह्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. मात्र भारतात विद्यार्थ्यांना तुम्ही काळजी घेऊ नका. भारतात नेहमीप्रमाणे परीक्षा ही सुरूच राहील. तर क्रिकेट. भारताने T20 वर्ल्ड कप 2026 विजेता भारत फायनलमध्ये न्यूझीलंडला 96 धावांनी पराजित केला. तर हर्षदीप सिंहला फायनलमध्ये बॉल फेकल्याबद्दल 15% मॅच फी दंड केलेली आहे. तर हर्षदीप याने फायनल T20 वर्ल्ड कप चालू होता त्याच्यात बॉल फेकला म्हणून त्याला 15% दंड ठोठावण्यात आलेला आहे. आरोग्यासाठी टिप्स. रोज 8 ते 10 ग्लास पाणी प्या. ताक, लिंबू रस या दुपारच्या वेळी तुम्ही जास्त प्या, कारण ते शरीरासाठी चांगले असते. दुपारी बाहेर जाणे टाळा, कारण उष्णता ही खूप आहे. आणि काल ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी झाल्या, तर काल तेलाचे भाव हे $110 वर पोहोचले. अमेरिका इस्रायल वर्सेस इराण युद्धामुळे जागतिक तेलाचा पुरवठा हा विस्कळीत झाला. कच्चा तेल हे 110 वर
डॉलरमध्ये ते गेलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उच्चस्तरीय बैठक बोलावली. पेट्रोलियम आणि परराष्ट्र मंत्री उपस्थित होते. धन्यवाद.